नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात प्राध्यापक बा बोधे लिखित साती आसरा या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11. रातभर पावसाचा धिंगाणा. आता वारा काय नव्हता, पण मान्सून चिमधार पडत होता. पत्र्याच्या घरावरनं ताशा तडतडत होता. माणसाच्या झोपेचं खोबरं. पावसाचं काय नाही, येईल तेवढं येऊ द्या, पण या सरपटणाऱ्या प्राण्यांचं काय. बेळात पाणी जायचा अवकाश सापटोळी फुसफुसत बाहेर येते ती. उंदीर घुशी दिसल त्या घरात घुसते ती. इंगळ्या काळ्या बोरनांग्या ताटवून उभ्या राहिल्या सरकत्यात. मुंगळं सरडं होमण्या जिथं उभारा मिळेल त्या झाडाबुडाला चिकटून राहते ती. माणसाच्या घरात घुसण्यापारास निसर्गाला धरून राहिलेलं बरं असं त्यासनी वाटतंय. पाली मातूर बागावतावा घर धरून राहणार. सांदाडीला, पडचिटीला, तुळवीला, इजेच्या खांबाला चिकटून बसणार. उजेडाव येणारी पाखरं फुटानं खाल्ल्यावानी मटकावणार. लय हुशार जात. मांजरापासनं सावध राहिलं का संपलं. माणूसच बेतोय. आईला कुठं दुधाबेदात पडली तर हाडं पंढरीला जायची. पाखरं बिचारी कुठं जाते ती. झाड झाडोरा धरून राहत्यात. हिरव्या पालवीत अंगाचा सासा करून लाभते ती. बेवर्षी मांजराच्या कुत्र्याच्या पिलाचा मातूर हाल. चिकचिक पावसात कुठला निवारा. देवळं शाळा आहे ती म्हणा, पण शाळेच्या वरांड्यात कुत्र्या परस रिकाम्या माणसांचीच लय गर्दी. माणूस तरी आकलेनं वागतंय का. घरात बायको डोळं वाटारून 4 भाकरी खाते ती. गाडगभर कालवनाचा काला करते ती. खांद्यावर लेपटी घेतली का निघाली शाळेत झोपाय. रातभर दोन्ही अंगानं आवाज काढते ती. बरं गप्पा तरी समाज करायचे आहेत का. याला काय म्हण, त्याला काय म्हण. पाचकाळ बाईवाने गावची नावकी. बाबू मांग पत्र्याच्या वळचणी मोजत घरात पडून राहिला होता. उजव्या हाताच्या भिताडाला देवीचा देवारा मांडला होता. बारका दिवा जळत होता. पत्र्याखाली आडवाटाला बल्ब टांगला होता. पाटची रेल्वे सनकत गेली आणि बाबूला गप्प दिशी जाग आली. त्याने घड्याळात बघितलं, 5 वाजल्या होत्या. बाहेर पावसाचा ताशा सुरूच होता. जवळ कारवारीन झोपली होती. पातळात बाहुरा शिरल्यावानी अंगाराचा आकार झालता. बाबूनं ल्यापाटा टाकून पलीकडे डाकालली. मास्तरावानी पासली आहे, सरळ झोप. कडेनं 4 कार्टी 2-2 वर्षाच्या फारकानं झालेली. मढी पडल्यावानी पडली होती. ल्यापाट पायावर टाकूस्तवर शेणाच्या पावात किडं शिरावं तशी आत घुसली. अंगाची आकडी करून झोपली. बाबू उठला, दार उघडून बाहेर आला. अंधाराचा अंदाज घेतला. आलं होतं उजाडायला, पण पावसानं समद वातावरण कोंदटून गेलेलं. अंगाव काटा फुकट असलेला. बाबू मोर चांबरवाड्याकडे बघत तिथंच बसला लगवेला. उठला. आळस देत उमऱ्याला टेकला. तिथंच उभाऱ्याला बसकन मारली. दंडकीत हात घातला. सिगरेट काडीबिटी काढली. आरामात पेटिवली. फका जोरकं मारलं. मग त्याला जरा बरं वाटलं. गारठा नाही म्हणलं तरी बोचत होतच की. त्या टाळक्यात ती पाहुणी इटोळं घालून बसली होती. ढाकशा पैलवानाचा काय पत्त्या नव्हता. बातमी काढाय गेला तो तिकडंच. फुकटची प्याला होता. पडला असन कुठं तरी. जातच बिंडोक. या कानातनं मुंगळा सोडला तर त्या कानातनं बाहेर येईन. एवढं मोठी एवढं गाव, एका पोरीचा पत्ता लागना. काय मानस नाही अशी. निस्ती खादगीच्या कामाची. जळती सिगारेट पेटच्या पावसात फेकून बाबू आत आला. दार लावलं. बेळातनं घोरपडीनं मुडकं बाहेर काढावं तसं पांघरुणातनं टाळकं वर करत त्याची बायको म्हणली, का हो कुठं गेलता. बेल घालायला गेलतो. जागी शेसवय. मग आणि रात्री झोपेत काय बरळत होता हो. कांचन नटीला बांगला बांधून देणार आहे. माधुरी दीक्षित आली होती स्वप्नात. मला म्हणली, बांगला बांधून देता का वाड्याच्या कडेला.
तिला पावसाच्या दारीचा आणि पुराच्या पाण्याचं लय याड. माधुरी माझी कंची हो माधुरी? सखाराम भाटाची वय? रेट आहे 100पैकी 122 मार्क तुला. काय टाळकय, काय रताळी भरलेत की काय काय माहिती. दार लावून घे, मी येतो वाड्याला जाऊन. आईला उजेडलं की पार. आणि म्हशीला वैरण घातली होती का रातची? होय, तुम्ही पिऊन पासला. मी हाय म्हणून घर टिकलंय. तोलाबाई आली होती, तिची वली बाळातीन सून 5 वर्षापूर्वी आटपलेली. आता घरातल्या तुळवी खाडळहून मुक्कामाला आली. म्हणाली भक्तासनी सांगून बंदोबस्त करा. मर की म्हणाव तिला. कवा कमरेचा रुपये सुटायचा नाही. तुरीचं पोतभर भोसकाट म्हशीला मागितलं तर 4 रुपये मागची. काशीत घालू दे तिकडं. पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, नाही म्हणू नका. आंघोळवर का पूजा करून जावा. गावभर फिरून पोरीचा पत्ता तरी काढाय मिळेल अशा विचारानं बाबू हार राखला. धोतार गागर सावरत निघाला. आरामात वाळूला कापडं काढली. गळ्यातल्या जानव्यानं खरा खरा अंग खाजीवलं. घोसला डोहात खळाखळा आंघोळ केली. साबण कावा लावायचं माहितीच नाही. आला बाहेर. जुन्या धोत्रानं अंग पुसलं, कापडं चढवली, गाठलं घर. पहिला गरम गरम चहा प्याला, मग बसला पूजेला. हाताव कपाळाव गंधाचे पट्टे वडले. देवाला बी गंध लावला. पेटिवली उदबत्ती. डाव्या हातानं नाक धरून गुळाच्या खड्याचा निवद दाखवला. बायकोनी गरम पाण्यातनं देव धुवून काढलेलं. रोज उठली का पाण्याचं पातेलं तापवायची, देवात टाकायचं, धुवून पुन्हा वासाचं त्याल लावून ठेवायचं. नाही म्हणलं तरी एवढ्या कामात बाबू तिच्यावर खुश असायचा. बाबू पूजा करायचा, मांडी ठोकायचा साधूवाने आणि दोन्ही गुडघ्यावर हात ताणून समाधी लावून बसायचा. वाटातल्या वाटात पुटपुटायचा. मग माणसाची कवटी घ्यायचा, हळद कुंकू लावून पुजायचा, त्याच्यावर पाणी वातायचा. पाणी कवटीत पडायचं आणि तसलं कवटीतलं पाणी गडी प्यायचा. हे तीर्थ पोटात गेलं का त्याची पूजा संपली. मग गाव होंगायला त्यो मोकळा. आत्ता बी तसंच झालं. आंघोळ झाली, पूजा झाली. बाहेर येऊन दगडावर टाकला. सिगरेट काढायला हात दंडकेत घातला आणि मोहरं ध्यान गेलं तर लाल भडक पंजाबी पोशाखात काल दिसलेली पोरगी. राम्या चांबाराच्या खोपटामोर उभा. मोकळं केस उंजेलत कांगव्यानं सरळ करत होती पोरगी. एक वाकडा कटाक्ष टाकत कसलं तरी गाणं गुणगुणत होती. बाबू आ वासून बघत राहिला. अहो ढुंगणा खाली आरी आणि चांबार पोरं मारी तशी आपली गत झाली. ढाक्षया तिला कुठं हुडकत फिरतोय कोणाला माहिती. चहा घेताय ना? हा. अहो कावा धरणं हाक मारतीये. काय बघताय काय? त्या बायाकडं बघताय वे? अगं बाया, ही कोण अप्सरा म्हणायची सरगतनं खाली उतरली. असल कोणीतरी, आपल्याला काय करायचंय. आणि छान बगळेवानी साधूचं रूप पांघरताय अगदी. मला काय कळत नाही वे? तरण्या पोरीचा वास तुम्हाला 10 मैलावर नाही येईन. ए पिंगरने, आज सकाळी सकाळी टाळकं उठवती ग. बायको नाक वाकडं करत चहाचा कप ठेवून पळाली. बाबूनं 2 घोट घेतलं आणि ढाक्षा पहिलवान दारात हजर झाला. राम राम महाराज. काय रे, कुठं कापला होता? अहो 4 गावं पालथी घातली, कालपासनं फिरतोय. तुम्ही म्हणता तशी एक पोरगी आली होती, पण 10 मिनिटात एका झेपड्यातनं माघारी गेली. कोण म्हणलं? तो डिग्या सांगत होता गोसाव्याचा. ठीक आहे, जा. काय पाणी बिनी आहे का शिल्लक? चप्पल बघितली का माझी? मी काय धंदा खोललाय वे रे? तुला लेका शेरडीत घालावा. फार पोलीस खात्याची वाट लावून टाकशील तू. गावभर बोंब करून मार खाऊन वर मला शेंडी लाव. जा बाकऱ्याचं बघ तेवढं. लुबऱ्या ग डक्षा वाटेला लागला. बाबू उठला, अलके मागणीकडे गेला. काय करते ग? आतर द्यावा. महाराज तुम्ही वय या की या. यो हातरुणाचा पासारा असाच पडलाय बघा. परलत कधी आलाय? राती नाईट पास होता. आता पुण्याला आलेत, उठवू का? नाही नको. त्या राव्या चांबाराच्यात पाहुणी कोण आली तेवढी जरा माहिती काढायची. भूता ख्यातासाठी आली असेल तर धंदा चांगला होईन. आली का बा पाहुणे? मी आत्ताच बघितली. जाती की आंघोळ करून. अलकी लय हुशार. बारीक चनीची 2 पोरांची आई, पण आवळीच्या फोकागत दिसायची. बघावता वाडोळ्याची पाखरं बुर्रुक बुर्रुक उडायची. तिनं कॉपऱ्यातली चप्पल घेतली, बंद तोडला,
एक चप्पल पायात घातली, एक हातात घेतली. काटा चुकवत चुकवत शिरली चांबारवाड्यात. चांबारवाड्यात इनमेन 2-3 घरं. त्यातली 2 बसली. एका घरातली माणसं गेली मुंबईला, दुसऱ्या घरातली गेली मिलिटरीत. बाया माणसं तेवढी खोराडा धरून राहायची. तिसऱ्या घरात राव्या चांबार. त्यो बायकोला घेऊन राजा राणीगत राहायचा. तुपातला शिरा खायचा, गावकी सांभाळायचा. एकुलता एक पोरगा पोलिसात, त्याची बायको त्याच्या मागे हाय कोण घरात. अलकी घरात शिरत म्हणली, हाय ती का कासू वहिनी? का ग अलका, काय म्हणती? हां, अव बंदच तुटला बघा पायतानाचा. बरं बस, चहा ठेवलाय. अलकीनं घरभर नजर फिरवली. नवी सुटकेस नजरेत भरली. केवढ्याला घेतली हो नवी पेटी? अगं ती आपली नाही, पाहुणीची. या बाया, कोण म्हणायची पाहुणी? या काय? अहो सुनीताबाई, या की चहा घ्यायला. घरामागनं मोगऱ्याची फुलं उंजळीत तोलत पाहुणी हात आली. तिच्या अंगावले आतराचा घमघमाट सुटला. रामराम पाहुणीबाई. हां रामराम, बोला. कोणचं गाव म्हणायचं? मी तळेगावची. यांच्या मुलाची मावस मेहुणी मी. कासूबाईनं चहाचं कप मोरं ठेवलं. हापी घेऊन लागली चप्पल दुरुस्त करायला. टाका घालत म्हणली, अलके तू आलीस ते बरं केलं बाया. बरं का सुनीताबाई, ही त्या बाबू भक्ताचा देवारा सांभाळते. भूत खेत साती आसरा हाडळी घालवायला बोलवायला हिचा नंबर पाहिला. झपाटलेलं झाडदारात आलं की ह्या 7-8 जणी त्याला बांधून घालत्या. ती बाबू काय करतोय हो एकटा? काय घालके? नाही तसं काय नाही म्हणायचं. अहो महाराज आहेत म्हणून आम्ही आहे. सुनीता हसली आणि म्हणली, तुम्ही पोटा पाण्याचा उद्योग काय करता? अहो नवरा मिलिटरीत आहे माझा. अच्छा, आणि बाकीच्या बायका? रोजगाराला जातात. ही भूतं खेतं खरी असतात का हो? मग तो काय पोरकेळ वाटलं वय? एका भूताच्या अंगात 12 हातीचं बळ असतंय. अरे बापरे, लय वाईट हो. पण कसलं बी काजाक भूत असू द्या, आमच्या महाराजापुढं नांगी टाकतंय. अगं बाई, ते कसं काय? अहो देवच की ते. देवापुढं राखीसाचं काय चालतंय? पण फुकट उपचार परवडतात कसे भक्ताला? फुकट दवाखान्याची भर करण्यापरास माणूस म्हणतंय 5 कमी कर पर केस चांगली कर. एका केसला ₹500 घेतात. लय श्रीमंत असला तर 5,000 बी देतो. खरंय, जीव महत्वाचा, पैशाचं काय. माझी पण एक अडचण आहे हो. महिन्यातनं 2-3दा माझ्या घरापुढे अंधारात एक बाई येऊन खदा खदा हसते. तिची नाकेबंदी करायची आहे मला. अहो मग महाराजासनी जा की घेऊन. लोक विमानानं नेतात त्यांना. आंघोळ मांघोळ झाली का? अहो केव्हाच. पाळी बिळीत नाही ना? नाही हो, काहीतरी काय. मग चला, तुमची भक्ताची गाड घालून देते. एक ताईत मंत्रून दिला ना महाराजांनी तर जन्माचं कल्याण होतंय बघा. अहो मग चला की. पर्स आवरत निघाले की सुनीता. एवढी देखणी पोरगी आपल्या पायानं चालत घरी येते म्हणल्यावर बाबू हार राखला. उठलाच. देवाऱ्या पुढनं केरसुनी फिरवली. कपाळाला गुलाल फासून बसला जप करत. आलीच अलके सुनीताला घेऊन. बसा त्या सतरंजीव. महाराज बसले जपाला. सुनीतानं सगळा देवारा निहाळला. सांदाडीला 2-4 मुकुट पाडलेलं, तोंडाव घालून भीती दाखवण्यासाठी वापरले जाणारे मुकुट. वरच्या फळीवर रांगेनं 4 दिवस जळत होतं. डोळं उघडत बाबू म्हणला, बोला ताई. अलकी लगी पुढंच झाली. सगळं सांगितलं. बाबू म्हणला, स्पेशल गाडीनं मला तळेगावला न्यायला लागल. नाही तळेगावला नको. काय आहे, माझ्या घराजवळ ना पोलीस स्टेशन आहे. आपण जायचो चांगलं करायला. पोलीस गुंतवायचे आपल्याला. अहो मागे मी एक देवऋषी आणला होता. उपाय बाजूला राहिला, पोलिसांनी त्याला उचलून टाकला तुरुंगात. वय, नोकरी काय करता तुम्ही? मी ईगलमध्ये आहे नोकरीला. 5,000 पगार आहे मला. अलके, अगं छान. नाही तर असं कर, पाहुणीसनी शिरा करा म्हणाव. नाही नको, मी एकदाच चहा घेते. बीपीचा त्रास आहे ना मला. या तरुण वयात? काहीतरीच काय. एक प्रश्न विचारू का? विचारा की. तुम्हाला तुमच्या या सौंदर्याचा त्रास नाही होत का? नाही हो, त्या त्रास कसला. माणसात अजून चांगुलपणा शिल्लक आहे. आता माणसातली भूतं बघायची तुम्हाला सवय लागल्यामुळे भूतांचा वास तुम्हाला लवकर येत असेल. घ्या चहा घ्या. प्लीज प्लीज महाराज, मला चहाचा आग्रह करू नका हो, ॲसिडिटी वाढते. चांगलं आहे, चांगलं आहे. खाण्यापिण्यावर बंधनं असावीत. अलके तुझा कामाचं बघ.
ना ही माझी कारभारीन तारी, तिला सारखी भीती वाटती आपल्या नवऱ्याला कोणीतरी तरणी पोरगी पळवून नेईन. सुनीता खळखळून हसली आणि म्हणली, हा साती आसरा काय प्रकार असतो? अहो कुबेरा घरच्या देवांगाना त्या, आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल? नाही, पण मला असं कळलं की त्यांनी दर्शन दिलं तर माणसाचं कल्याण होतं म्हणे. कोट कल्याण होतंय, साधं कल्याण नाही, मुंबईजवळचं कोट कल्याण. पण भाग्याशिवाय कुठल्या साती आसरा दिसायला. खरं आहे तुमचं. तुमच्या तळेगावच्या हाडळीचा बंदोबस्त करायचा म्हणताय. भूमी मंत्रून घ्यायला हवी, पाणी लागल पंचगंगेचं. माझा माणूस मी महाबळेश्वरला पाठवतो, पंचगंगेचं पाणी आणतो. थांबावं लागेल 4 दिवस. चालेल की. ॲडव्हान्स किती द्यायचा आहे? सुंदर पोरींच्याकडनं पैसे घेत नाही मी. स्वखुशीनं काय द्यावंसं वाटलं तर द्या. तुम्ही साती आसरापेक्षा द्या की नाही, काय मागणार तुम्हाला? एकदा पंक्तीला 4 घास खावा आमच्या. बघू. आणि दारू कोण पितं हो इथे? बाटली दिसतीये. ते काही भूता असतात ना, ती बेवडी असतात. त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांना वळवावं लागते. महाबळेश्वरला माणूस पाठवायला लागेल, 200 रुपये द्या फक्त, बस. वा, नोटा नव्या दिसतात. त्याच्या अंगावर ओंजळभर हसू टाकून सुनीता चांभारवाड्याकडे वळली. सुनीतानं 4 दिवसात गाव पिंजून काढलं. बाबूच्या विरोधात बोलणारी माणसं विश्वासात घेतली. साती आसरा बनून फिरणाऱ्या बायांच्या मुलाखती टेप केल्या. बाबूला तिने येडा करत आणला. रोज बसायची, गप्पा वाढवायची. शेवटी ती मूळ मुद्द्यावर आली. महाराज, रुपये 1000 देते, पण साती आसरा दाखवा. 1000त काय होते? का? आसरा तुम्हाला कुबेराचं धन देणार, मला काय मिळणार? मग म्हणणं काय तुमचं? 10,000 पाहिजे. अहो, एकदा मला त्या धनापर्यंत पोचू द्या तरी. पैशाची नका काळजी करू. खरं सांगू का, मला तुम्ही आवडलाय. मला 1 गिन्नी नक, शरीर सुख द्याल. एका अटीवर. साऱ्या अटी मान्य. अहो, ऐकायच्या आधीच. हे बघा, त्या आसरा मला ज्या कुबेराच्या धनापर्यंत नेतील ना, त्या जागेवर तुम्हाला पाहिजे तेवढं सुख देईन मी. म्हणजे मला त्या भुयारात यायला लावताय तुम्ही? अहो, देवाचा अवतार तुमचा, तुम्हाला काय अवघड आहे? ठरलं. मी आता पूजेला बसतो. साती आसरा कधी प्रसन्न होतील ते बघतो, त्यांची अंतिम तारीख ठरवतो. अहो, त्यात काय ठरवायचं? उद्या अमावास्या आहे. शाबास, ऐका आमच्या ध्यानात. उद्या दुपारी 12 वाजता रामा पाटलाची हिरवूया. पाटलाला बी आणतो मी. तुम्ही नको, मी आणते पाटलांना. खूप तुमच्या विरोधात चाललेत ते. अशा माणसाला अद्दल घडवायला पाहिजे. नाही, त्याला नका सांगू साती आसरा निघणार आहेत. त्याला म्हणावं, मला तुमची हीर दाखवा. तुमच्या मागं कुत्रे गतीन त्यो. ठीक आहे, तसं करते. या की जरा जवळ. उद्या. हां, खरं सांगू का महाराज, मी कायमचं तुमच्याजवळ राहायचं ठरवलं आहे. अहो, खडी साखरेगत बाबू इरगाळला. त्याच्या समध्या अंगातनं जिंजिने आल्या. स्वतःवर खुश झाला. बायको म्हणली, अरे 4 पोराचा बाप झाला तरी आरवापणा जात नाही तुझा. तू मध्ये कडमडू नग. त्या रांडेला ठेवा इथं. ठेवणार रे. काय फाशी देणार का मला? मी कशाला फाशी देऊ? मलाच फास लावा आणि कुठंतरी नेऊन काढा. गप राहिले ना तर 1000 गुन्हा माफ. गुन्हा माफ करायला तुम्ही काय कोर्ट लागून गेला वय? त्या पुंगानीला कळत नाहीत? तुम्हाला तरी कळतंय का नाही? मांगवाड्यातली एक बाई तुम्ही सुनी नाही ठेवली. आता माझ्या बायका फिदा होत्या, त्याला मी काय करणार? तुमची आवलादच किसन द्यावाची. पण हे चांगलं नाही. घरचं सोडायचं आणि पळत्याच्या मागं लागायचं. चांभाराच्या पोराची मेवणी ही. तो पोर हे मुंबई पोलिसात. रंडकी फासाला देईल तुम्हाला. दाणं टाकून गुतवल फासात, मग बसाल खडी फोडत. आईला 1 दिवस तरी चांगलं बोलत जा की. या काळ भैरवाची शपथ घेऊन सांगतो, नाही तर मंचीन त्या देवाची शपथ घेतो. उद्याचा देश टाळला का या बाईचं नाव नाही काढणार. त्या रंडकीला जवळ तर करून बघा. नाही गावभर तुमचं बिंग उघडं केलं तर नाव वाजला. छाताडात कणका बसावा तसा बाबूदा चाकला. काय बायको आहे का बेताडे? नवरीला गोत्यात आणती. अरे हिला पाहिजे ते खायला मिळतंय, धडूचा कपडा मिळतोय, 8 दिवसाला कोंबडी मिळते. हिने ग बसायचं का नाही?
त्या मायला माझं खाऊन माझ्या डोळ्यात बोटं खुपसाय बघती. माणसाला ओळखच राहिली नाही. लेकाला बापाची नाही, बायकोला नवऱ्याची नाही. चळीन तर युग आलंय. माणसं लागली बेगडाय. या बायकोला आत्ताच नाही दाबली तर लय वैतागानं टाळ केला. अंगठ्या एवढी नागिन, पण हातातनं निसटली तर मांडी एवढी होऊन आपल्याला डसल. त्याचं काय कर रे. इचवाची पोरं पाठी बसत्यात उगाच वे. त्यांना माहिती ना खाली उतरला का इचविनीने खाल्लंच. बाबूनी सिगरेट पेटवली, जोरका मारला. आलाच डाक्षा पायलवान खांद्याव महाद्या पावारला घेऊन. मागं माणसांचं लेंडार. महाराज पान लागलं याला. बसवा तिथं. घरच्या एका माणसानं थांबा, बाकीच्याने बाहेर व्हायचं. डाक्ष्या तो कपाटावाला पंखा घे खाली. खूपच पिन त्याच्यात. तारे ए तारे, पान लागलंय पावाराच्या पोराला, माळ्यातनं जाऊन ये. बायकाने का कालवा केला असेल. बघू महादेवा कुठं चावलं रे. महादानं गोटा दाखवला. गोट्यावर चवार काढलं होतं. काळी बी उघडत बाबू म्हणलं, काळं होतं का पिवळं होतं. पोरानं आता लईच भीती काढलेली. मरगळ्यागत झालेलं. बाबू म्हणला, अरे का घाबरतो तू. लेका सापटुळं म्हणजे मुंगेवानी चावायचं. आत्ता 5 मिनिटात त्याच्या विषाचा बोकना. मिरची का कशी लागती. तिखट नाही ना. नसू दे. लेका डाक्ष्या एव टॉवेल बांध पोराच्या गुडघ्याखाली. कावा तुम्हाला आकला यायच्या कोणान ठाव. दार लाव घालीव माणसं बाहेर. मागल्या दारानं तारा आली औषध घेऊन. झाडपाल्याचं औषध दिलं गुळातनं. पोरानं बाका बाका चावून खाल्लं. जखमी ब्लेड मारून बाबूनं होतं तेवढं विषारी रागात घालवलं. पुन्हा काळी बी उघडली, लावली. चहा केला, पोराला दिला. महादा तू झोप, मी जरा देवाला साकडं घालतो. 15 मिनिटं डोळं उघडायची नाहीत. मी सांगितलं का उघडायचं. चल झोप. डोळ्यामोर काळभैरव आणायचा. ही दुर्गा माता आणायची. आई रेणुका आठवायची. फक्त देव, बाकी कोणी नाही. मी डोळं उघड म्हणलं का लगे उघडायचं. पोराला काय, पोर डोळं झाकून मी लागत पडलं. बाबू डाक्ष्याला जवळ बोलवलं. बाहेर जा. हे यशाला पोराच्या बापाला घे गोळात. कळलं मालक. दार उघडून डाक्ष्या बाहेर आला. तसा बायकांचा बाप्या गाड्यांचा गारडाच पाडला. उतरला का पान. लय झाली मै जनावर. म्हणजे काल एकानू गर्दी करताय का पोर मारायचं ठरवलंय. तो यशवंता पवार कुठे. येसू दादा. अरे हा काय इथं. येसू दादा या बाजूला या. हे बघा येसू दादा, पोर काय जगल असं वाटत नाही. शेवटचा उपाय, देवाच्या पायरीवर 1000 रुपये ठेवा. साकडं घातलंय महाराजांनी काळभैरवाला. काय कळलं का. अरे एवढा पैसा आणू कुठनं. रामा पाटील बेडला. डाक्ष्यावर डापरला. काय बानगडे रे खविसा. नाही दार का लावलंय उघड. पोर आम्ही मारू तुझ्या देवळात नेऊ, नाही तर दवाखाना दाखव. ए डाक्ष्या तुला ऐकायला येते का नाही. येतोय की. पोराचा बाप केस इथं घेऊन आलाय, तुम्ही काय शिरा आकडताय. देवा धर्माला विरोध करून गाव नाशिवलंय तुम्ही. जावा पडा गप. येसू दादा तुम्ही आत या. काय बोलायचे ते देवाच्या पायरीजवळ बोला. येसूदादाच्या मागं रामा पाटील, किसन्या जाधव, सदा मोरे समदे घुसले. पोर निपचित पाडलेलं. घोट्यातनं काळपत रागात वाहत होतं. बाबू मोठमोठ्यानं काळभैरवाला आळवत असलेला. डाक्ष्या वरडला. येसूदादा दात खेळ बसली का. काय बोलायचं ते देवासमोर मोरा. उधार पाधार चालते देवाला. येसुदा मोर झाला. देवाला हात जोडून म्हणला, काळभैरवा वाचीव माझ्या पोराला. तुला गुलाल खोबऱ्याला मी 1000 रुपये देईन. हे 200 आता ठेवतो. बाकीची जुळणी 2 दिवसात करतो. वाचीव पोराला. बाबूनं तेवढ्यात केलीच गर्जना. आली काली महाकाली कलकत्तेवाली, बंगाल की जादूवाली. आभाळातनं आली, कोपऱ्यात जाऊन बसली. हात में तलवार, कमर में सलवार. काल भैरवाच्या नावानंच सांग भलं. आबापुरी भैरवाच्या नावानंच सांग भलं. 2 मिनिटात पोरगं उठलं पाहिजे, नाहीतर डोकं आपटून देवा तुझ्या दारात जीव देईन मी. जय काली माता, जय काल भैरवा, जय चामुंडा. शिव 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 महादेवा. उठा उठा उठा. महादा पटकन उठूनच बसला की. येसुदा मोरं धावला. पोराचा टावेलानं घाम पोचला. देवानं आपली हाक ऐकल्याचा आनंद त्याला झाला. बाया बापड्या कौतिक करायला लागल्या. पोर बाबूच्या पाया पडलं. बापा संकट गाव वाटेल लागलं. आलेलं लेंडर बी माघारी वळलं. रामाला काय करावं कळना. त्यांनी सहज चांबारवाड्याकडे बघितलं. सुनीता उभी होती. हातात इम्पोर्टेड पॉकेट टेप होतात. तिने हातानं खुणवलं. तो गेला.
राम राम म्हणलं. काय पाटील, काय म्हणतायत तुमचे कर्तबगार मांत्रिक? ते पवाराच्या पोराला साप चावला होता, यानं उतरायला ₹1000 घेतले. आता ॲडव्हान्स ₹200 दिलाय, 800 नंतर देणार. कमाल वाटते मला. मी आलेलं पोर उठून बसवलं कसं? त्यांनी हाक मारल्याबरोबर पोर उठलंय. पाटील, हे सगळं नाट्य बंद दाराआड घडलंय. बाबूनच सांगितलं असणार मुलाला, मी हाक मारली की उठायचं. मग विष कसं काय उतरलं? या आत या. कासूबाई, चहा ठेवा पाटलांना. त्याचं काय आहे पाटील? 85% साप बिनविषारी असतात. 10% आपल्याकडे आढळतो तो फक्त नाग. कोबरा, फुरसं, घोणस हे साप अपवादानं आपल्याकडे आढळतात. गंजीत, गवतात, बांधावर हिरवे साप असतात, वाहत्या पाण्याकाठी. ते सगळे बिनविषारी. विंचवाचं घ्या ना. पिवळा विंचू चावला तर माणूस मरत नाही, आग होते जागेची. काळी इंगळी विषारी असते, ती खातात, काळ्या वावरात असते. एरवी दगडाखाली पिवळे विंचू. हा, तुम्हाला कसं काय माहिती? हा कॉमन सेन्सचा भाग आहे. घ्या, चहा घ्या. असो, उद्या अमावास्या आहे. तुमच्या विहिरीत म्हणे 7 आसरा निघतात. बघायच्या आहेत मला. कावा बिया की 12च्या टिपणाला निघतात त्या. तुम्ही या आमच्या घरी, जाऊ आपण मिळून. काय कासूबाई, पोरं आता लाईनी लागली तुमची. गप्पा मारून रामा गावाकडं वळला. बाबू आज खुशीत होता. अंगावरच्या केसागणिक अनेक रांडा खेळवल्या, तेवढ्याच कंट्री दारूच्या बाटल्या बेरीत चावल्या. पण सुनीतासारखी फार्मास पोरगी त्याच्या जीवनात आतापातर आलीच नाही. तिला पाहिल्यापासनं रात्र रेशमी चादरीसारखी अंगावरनं सरपटत होती. तिच्या गोबऱ्या गालाला चावायला त्याचे काळपट राठ ओठ हुळहुळत होते. असलं नजरबंद रुपडं त्याने जन्मात पाहिलं नव्हतं. खुर्दा खुळखुळावा तसं ती हसायची. मोरानं पिसारा झाडावा तशी ती नजरेनं घायाळ करायची. झाडावरच्या पाखरागत बोलायची आणि मासोळीगत लहरत जायची. बाबू एवढा निरढावलेला, पण तिचा हात धरायला त्याला भीती वाटत होती. रान धामणीगत ती कवा पायाला वेटोळं घालायला सांगता येत नव्हतं. त्यात बायकोची पिटपिटी सारखी बॉम्बलायची. त्या हडळीच्या नादाला लागू नका म्हणायची. वाणी किड्यागत तुमचा पैसा करल आणि वाणी किड्यामोर टाकल, काय बाय बोलायची. ठाम निश्चय केलेला बाबू मग डळमळायचा. नाही म्हणलं तरी त्याच्या पायात सापटोळं धडपडल्यावानी वाटायचं त्याला. पण आज त्यो दिस उगावला. रातभर छाताडात जपलेली स्वप्न पुरी होणार. त्यानं 7 आसरसनी बोलिवलं. काय सूचना द्यायच्या त्या दिल्या. त्या बी खुरपी सावरत वाटायला लागल्या. बाबूनं केशरी फेटा बांधला, नवं करवत काठी धोतर नेसला, वर पुढाऱ्यावानी जॅकेट घातलं, गालाच बरं डाकालली आणि निघाला पान चगळत तारा तारा तारा. 11 वाजाय सुनीतानं जेवण आटपलं आणि ती निघाली रामाकडं. रामान रामाचा ग्रुप त्याची वाटच बघत होता. राम राम बाई. तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या असून एवढ्या कशा बोळ्या हो? 7 आसरा फिसरा काही खरं नसते. सगळी बहाणमती असते. श्रद्धा ठेवावी लागते रामभाऊ. काय हो आजी? रामभाऊ, तुमच्या आईंना विचारा, त्या सांगतील. काय हो आजी? 7 आसरा म्हणजे देवाघरच्या पर्या, खरं का नाही? वय ग बाया वय. साहेबीनी वाचू शिकून विश्वास आहे म्हणायचा तुमचा? या आमच्या सुनाला सांगा जरा. 4 बुकं शिकली का झाली बालिस्टरीन. काय मालनबाई? ऐका काय आजी म्हणतायत. तुम्हीच ऐका, आम्ही रोज ऐकतोय. येत आहे का 7 आसरा बघायला? हो की आत्याबाई, त्या कोळीनबाईला पण बोलवा ओगलेवाडीच्या, आणि तुम्ही बी चला. होय, आणती की तिला मोहरं घालून. अगं आज आमुष आहे. जेवढ्या येतील तेवढ्या बायका आणा. रामभाऊ, तुमची ही वानरसेना जाऊ द्या पुढे. मालन तू कुलूप लाव. म्हातारी येईन परस्पर. तिचा तेवढा हळदी कुंकवाचा करंडा घे, नाही तर हिरीवरनं माघारी आणन. म्हातारी हुशार. परस्पर नारळ हळदी कुंकू घेऊन कोळणीला आणि 4 बायकासनी मोहरं घालून हिरीकडं झोकली. रामभाऊनं गावात प्रचार केला होता, त्यामुळं खूप रीग लागली माणसांची हिरीकडं. माणसं का चालल्यात हे बघायला आणखीन माणसं यायची. पुरात पूर यावा तशी माणसांची गर्दी वाढायला लागली. कुणी नारळ घेतला, कुणी कापड घेतलं, कुणी खारका, कुणी सुपाऱ्या, कुणी पंचायतीत मिळणारी स्वस्तातली पातळं घेतली. ती
आसरं निघणं बाजूला राहिलं, पण रामा पाटलाच्या हिरीत 7 आसरं निघाली होते अशा अफवा बघता बघता पसरल्या. कावान कावा चाकवा बसलेली माणसं भूताख्याताची शांती करावी म्हणून पुढं सरसावली. बायका पोरांची त्यात गर्दी. खांद्यावर पोरं घेऊन लग्नाला निघाल्यावानी माणसं 7 आसरा बघाय धावत. 12 वाजून गेल्या. माणसांनी बायकांनी हिरीभोवतीनं गर्दी केली. स्टीलच्या ताटात नारळ, पातळ, हळदी कुंकू घेऊन सुनीता पायऱ्या उतरली तशी कोळीन बिदावली पुढं. म्हणली, मी कोंबडं आणलंय, घेऊ का संग? वर ठेवा पाय बांधून. उडालं म्हणजे 7 आसरं जातील पळून. कोळीन परत वर गेली. पिशवीतलं पाय बांधलेलं कोंबडं चापसून खाली आली. 7-8 बायका आत उतरल्या. 4-4 पायऱ्यांचा फरक ठेवून उभ्या राहिल्या. वरनच पाण्याला हळदी कुंकू व्हायला लागल्या. सुनीता म्हणली, 7 आसरांनो, देवाच्या देवांगणांनो, तुम्ही वरती या. आई पांढरीच्या लेकी सुना तुम्हाला भेटायला आल्यात. ही पातळाची घडी घ्या, नैवेद्य घ्या, नारळ घ्या. प्रत्येक घरातला पानमळा सुखात ठेवा. बायका, मुलं, गडी माणसं, लेकरं, नातीसुना हसत्या खेळत्या राहू द्या. हिरीच्या मधनं उसळी माळून पांढऱ्या फेक पातळातली एक गोरी पानबाई वरती आली. बायांनी हातच जोडलं. पायरीवरल्या बायका आवासून बघायला लागल्या. हिरीच्या काठावरलं कोंडाळं आत वाकलं. तेवढ्यात दुसरी आसरा वर आली, मग तिसरी, मग चौथी. 7 आसरा माशागत पावायला लागल्या. हातानं या 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 असं खुणवायला लागल्या. साऱ्या पाण्याव केसांचा पासारा. मधी गौराईगत बारीक चणीचं रेखीव मुंडकं, कपाळाव टिकली, कानात झुमकं, हातभर हिरव्या बांगड्या घातलेल्या. रामाच्या दोस्ताने आसरा बघितल्या तशी टोळी ओढ्याच्या अंगाला पळाली. सुनीतानं ताट मोहरं ठेवलं. 7 आसरांकडे बघत हळदी कुंकू वाहिलं. पातळाची गढी पुढं करत म्हणली, यानं स्वतःच्या हातानं घ्या. टाका पाण्यात टाका. अहो तुम्ही वर या, पाण्यात टाका. आसरा वर कुठं येतात. नुसतीच साडी पाण्यात टाकायची खून करायला लागल्या. एका दुसरी काठाला यायची, हात वर करायची, पुन्हा पाळायची. कोळीन तर डोळं फाडून सनिमा बघितल्यावाने पायरीव बसून सगळं बघत होती. हात जोडत होती. ताटात होतं नव्हतं तेवढं तिने पाण्यात वतलं. माणसांचं सारं ध्यान आसराव. देवाघरच्या बाया काय देखण्या आहे ती. असलं रूप माणसाला कुठलं लाभायला. अरे पर्याय आहेत पर्याय. सुनीतानं पातळाच्या गडीतनं पिस्तूलच बाहेर काढलं. समोरच्या भिंतीवर बार टाकत गरजली, ए भावान्यांनो, बाहेर या, पटकन बाहेर यायचा, नाही तर एकेकीची गोळी घालून कवटी फोडीन मी. पळू नका. ओढ्याकडची वाट तरण्या पोरांनी बंद करून टाकली आहे. वर या, वर या. लोक चिडले, दगडानं मारतील तुम्हाला. पाण्यातल्या 7 बाया वर आल्या. काकडून दाटी वाटीनं बदकं बसावी तशा बसल्या. सुनीता गारजली, मावशी, अहो ओगलेवाडी करीन कोळीणबाई, ओळखलत का या बायकांना? मांगवाड्यातल्या मागणी आहेत या. पांढऱ्या पातळावर भुलवलं का नाही अख्खं गाव. त्यांचा म्होरक्या हा बाबू मांग. ये रे वर ये, अक्कर माश्या, ये वर. पोरांनी बोह्यारात घुसून धोपाटलेला बाबू मांग पवत पवत वर आला. दाढी केस विस्कटलेलं. ये रे फकीर, ये वर. पिस्तूल बघितलंस का? यातल्या 2 गोळ्या तुझ्या कवटीत मारणार आहे मी. ये वर. गाळाटला बाबू. गायावाया करत पाण्यात हात जोडायला लागला. वरनं माणसं म्हणाली, लेको हा ना ह्याला दागडाने. बाबूनं पाण्यात बुडी मारली. आत जावं तर पोरं बोह्यारात बसलेली. वर यावं तर माणसं बेडकाला दगड हाणल्यावानी हाणतेत. तो सरळ तळाच्या पायरी खाली जाऊन बसला. सुनीता लोकांच्यावर ओरडली, खबरदार हा, कोणी दगड मारला तर. हवालदार, विहिरीवरची गर्दी बाजूला हटवा. बाबू तुला 2 मिनिटांचा अवधी देते, पटकन वर यायचं. आणि हे सटवा यानो, विहिरीच्या बाहेर या. हवालदार, त्या मिसेस देसाईंना म्हणावं बेड्या चढवा सगळ्या अप्सरांना. इंद्रा घरून आलेत, मिरच्यांची धुरी दिल्यावर स्वर्ग दिसेल यांना. बाबू घाबरत घाबरत वर आला. सुनीताचं पाय धरून माफी मागायला लागला. तिने फाडकन वाजवलीच मुस्काटात. दाढीला तिडा घालून ओढला, क्यों बे खोपडी की अवलाद, भोळ्या भाबड्या बायकांना नादी लावतोस, गंडे दोरे ताईत देतोस, भानामती करतोस. गावकऱ्यांना ओळखलं त्यानं. या विहिरीला पाणी पुरवणारा पाट खाली ओढ्यात उतरलाय. झाडीत त्या भुयाराचं तोंड आहे. तिथून ही गाढवं आत घुसतात.
या बायका खुरपं घेऊन रोजगाराला जायचं सोंग करतात आणि भुयारात बसतात. एकटा दुकटा माणूस दिसला की शिवारात शिरून त्याला भीती दाखवतात. भूताच्या नावाखाली भरमसाठ देणं मागतात. ही सगळी टोळी ना चावडीकडे घ्या. तसल्या गर्दीत कोळीन पुढं झाली. चपलीनं साती आसरांना हाणायला लागली. बाबूला न मारल ना त्यो आळशी अशी गत झाली. बेड्या घातलेली टोळी फरफटत चावडी मोरं आणली. पंचनामा झाला. पाटील सरपंचाच्या सह्या झाल्या. रामा पाटील सुनीताला म्हणाला, बाईसाहेब आम्ही तुम्हाला ओळखलं नाही बरं का. आम्हाला वाटलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनाही जेव्हा या गाढवांनी चकवा दिला ना तेव्हा ही केस CIDकडे सोपवण्यात आली. मी क्राईम ब्रँच इन्व्हेस्टिगेशनची ऑफिसर आहे. गावकऱ्यांनो, हे स्कॅन्डल मोडून काढण्यात या रामभाऊ पाटलांचा फार मोठा हात आहे हे लक्षात घ्या. त्यांचे साथीदार सदा, हणमा, जगू या सगळ्यांचा यात वाटा आहे. मी माझ्या वतीनं या सगळ्यांचा गौरव करतेय. मालन वहिनींचाही मोठा सहभाग आहे. नाही म्हटलं तरी बायकांना त्यांनी जागृत केलं. या कामाबद्दल सरकार लवकरच गावाला बक्षीस देईल. लक्षात ठेवा गावकरी मित्रांनो, कधीही अशा गौड बघाला ना बळी पडू नका. भूत नसतं, हडळ नसते. चेटूक, भानामती सब झूट आहे. आपल्या अडाणीपणाचा हे गुंड फायदा घेतात. पाटील, मला सांगा याला काय शिक्षा द्यायची? अहो ते सरकारनं ठरवावं. माझ्या कोर्टात उभं करणार असला तर एकच शिक्षा आहे. कोणती? बाब्याला गाडवा वाचवायचा. मागणं या भावान्या सवास निघत चालतील. खेटरट टाळक्याव देऊन यांची वरात गावभर काढायची. गावकऱ्यांची एवढी विनंती ऐका बाईसाहेब. सुनीता हसली. पोरं उधळली. गाढव आणलं. गुलालानं रंग येवलं. बाबूच्या तोंडाला काळं फासलं. सादरा फाडला. दाढीला गाठ मारली. बशिवला गाढवाव. मागं काळा गुलाल टाकलेल्या 7 बाया. सगळी मांगोळी गावातनं फिरायला लागली. पोरांच्या घोषणा दंदनायला लागल्या. आया बाया म्हणायला लागल्या. टावळ्या लय मोऱ्या गेले ती. गावचं देणं खाऊन जागल्या वर भ्या दावायला लागल्या. तो बाबू काय माणूस आहे वे? झुटिंग आहे झुटिंग. किड पडतेल किरडेनो. अरे कुठं फेडतन पाप. वरात संपली. सगळी साखळी गाडीत घातली. गाडी पोलीस स्टेशनच्या रोखानं पळाली. रामा पाटील मोठ्यानं म्हणाला, अरे मेजास राजाची आणि वागणं कायकड्याचं पितळ उघडं पडायचं राहतंय वय. माणसं नंदी बाईलागत मान हलवायला लागली. श्रोते हो, ही होती प्राध्यापक बा बोधे यांची कादंबरी साती आसरा. कादंबरी तुम्हाला 100% आवडली असेल मला खात्री आहे. कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल चुकून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरी सकट. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र मित्र.